नक्की भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक जी ती पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार असून देवेंद्र फडणवीस या आमदारांना मार्गदर्शन करतील। पुढे मुंबईत भाजपचा मेळावा पार पडला आणि यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। मुंबईत मराठी माणसांनी उद्धव ठाकरेंना मतदान केलं नाही, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि जनाब बाळासाहेब बोलायला लागल्याचं नागरिकांना दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्ही महाराष्ट्रात विजयाचा झेंडा फडकवणारच असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला। आपल्याकडे काही भागात मतांचा पाऊस पडला नाही, त्यामुळे भाजपची स्थिती मान्सून सारखी झाल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही। आमच्या मुंबईमध्ये असलेल्या 4 पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही। त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल। गेले 4 महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, गेले 4 महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्या करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं, केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे। मुंबईच्या निकालाचं तर आशिषजी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो, विधानसभेतही आपण मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी येऊ द्या, कधी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच। मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव्ह मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो। ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच, पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता 2 अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले, त्या ठिकाणी केवळ 6000 मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे। क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे, टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे। त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये। महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे, पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही। आपल्याला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार जो आहे तो केला जाईल आणि या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिवसेना राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं समजतंय। सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपदं वाढवण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालयही दिली जातील असं मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येतंय। प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यानं त्यांनी कोणतंही मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यामुळे पटेल यांना मंत्रिपदासाठी सरकारचे 100 दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्याचप्रमाणे शिंदे सेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकतं, तसंच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते। पुढे पाहूयात 18व्या लोकसभा